मंडळी, स्टार प्रवाहावरील दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका सुरू झाल्यापासूनच वादात सापडली होती. ज्योतिबा ग्रामस्थांनी या मालिकेला विरोध केला होता. या मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, त्यामुळे महेश कोठारे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि जोपर्यंत या मालिकेत खरा इतिहास दाखवला जात नाही तोपर्यंत या मालिकेचे शूटिंग बंद करा, अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली होती. पण मागणी करूनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी स्वतःहून या मालिकेचे शूटिंग बंद करण्याचा इशारा देखील दिला होता. पण मंडळी, आता एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेच्या मध्यस्थीने दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेवरून सुरू असलेला वाद आता संपुष्टात आलाय. म्हणजेच हा वाद आता मिटला आहे. या अगोदर ज्योतिबा ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांना या प्रकरणात मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. त्यानुसारच दिनांक 18 नोव्हेंबर 2020 रोजी मनसेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत ज्योतिबा ग्रामस्थ आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेचे निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे हे देखील या बैठकीत उपस्थित होते. राज ठाकरेंच्या मनसेने या बैठकीत मध्यस्थीची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. महेश कोठारे यांनी देखील गावकऱ्यांच्या भावना समजून घेत या मालिकेत इतिहास कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी ज्योतिबा ग्रामस्थांना दिलंय. तर ज्योतिबा ग्रामस्थांनी देखील महेश कोठारेंची बाजू समजून घेत या मालिकेच्या शूटिंगला इथून पुढे कोणताही विरोध गावाकडून केला जाणार नाही, शूटिंग व्यवस्थित पार पडेल, अशा प्रकारचा शब्द ज्योतिबा ग्रामस्थांनी महेश कोठारे यांना दिलाय. एकंदरीतच महेश कोठारे आणि ज्योतिबा ग्रामस्थ या दोघांनीही समजुतीपणा दाखवल्यामुळे तसंच राज ठाकरेंच्या मनसेच्या मध्यस्थीने दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेवरून सुरू असलेला वाद आता मिटला आहे आणि त्यामुळे ही मालिका बंद न होता व्यवस्थितपणे सुरू राहील.